सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्यातील धरणातल्या पाणी पातळी वाढ झालेली आहे। सोळशी, कांदाटी, कोयना या विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असणारा कोयना बॅकवॉटर देखील कोयना धरण हे आता 18% भरलेलं असल्याचं आपल्याला चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 42 मिलीमीटर, नवजा खोऱ्यामध्ये 51 मिलीमीटर, तर त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यामध्ये 62 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। धोम धरणाची पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे। त्याचबरोबर महू, हातगेगर, कनेर ह्या साताऱ्यातल्या असणाऱ्या मुख्य धरणाची पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद देखील सातारा जिल्ह्यात झाली असून महाबळेश्वर तालुक्यामध्ये काही प्रमाणात जमीन खचण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत। तर पाटण, त्याचबरोबर सोळशी, कांदाटी खोऱ्यात देखील काही गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे। एकंदरीतच धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने आणखीन दमदार पावसाची आवश्यकता असल्याचं देखील बोललं जात आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।